इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. पाच वेळा आंतरराष्ट्रीय विक्रम रचणाऱ्या प्रेस मीडिया लाईव्हचा कुरळपचे आरोग्य सहाय्यक सुनील पवार यांना राष्ट्रीय आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर. जेव्हा सरकारी रुग्णालयाच्या पायऱ्या चढताना सामान्य माणसाच्या पायातलं बळ गळून पडतं, जेव्हा आजारापेक्षा व्यवस्थेची भीती मनात घर करते, अशा अंधाऱ्या काळात एखाद्या रुग्णाच्या पाठीवर मायेचा हात ठेवणारा माणूस म्हणजे साक्षात परमेश्वराचं दुसरं रूप असतो. सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले आरोग्य सहाय्यक माननीय श्री सुनील गुंडा पवार हेच माणुसकीचे नाते गेली कित्येक वर्ष जपत आपली सेवा बजावली आहे. स्वतःच्या कर्तव्याची सीमा केवळ कागदावरच्या सह्या आणि तासाच्या चौकटीत न बांधता गावकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालणाऱ्या या औलियाच्या अलौकिक कार्याची नोंद अखेर राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कणखर लेखणीने आणि निपक्ष भूमिकेने नेहमीच अग्रस्थानी राहिलेले, तसेच 5 वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रम नोंदवणारी अग्रगण्य वृत्तसंस्था प्रेस मीडिया लाईव्ह तर्फे श्री सुनील पवार यांना राष्ट्रीय आरोग्य रत्न पुरस्कार 2026 जाहीर करण्यात आला आहे. आजच्या काळात आरोग्य सेवा हे केवळ क्षेत्र उरलेले नाही, तर तो एक व्यापार बनत चालल्याची ओरड चोहीकडे ऐकायला मिळते. पण याच समाजात सुनील पवार यांच्यासारखे अधिकारी अजूनही जिवंत आहेत. म्हणूनच शासकीय आरोग्य व्यवस्थेवरचा सर्वसामान्यांचा विश्वास अद्याप टिकून आहे. कुरळप आणि आसपासच्या ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी, गरीब आणि गरजू रुग्णांसाठी पवार सर म्हणजे एक आशेचा किरण ठरले आहेत. रुग्णाची आपुलकीने विचारपूस करणे, मध्यरात्रीही उपचारासाठी धावून जाणे आणि औषधासोबतच प्रेमाचे 2 शब्द बोलून आजारी माणसाचे अर्धे दुःख हलके करणे ही त्यांची रोजची दिनचर्या. त्यांच्या या तळमळीची आणि निरपेक्ष जनसेवेची दखल घेऊन प्रेस मीडिया लाईव्हच्या निवड समितीने एकमुखाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. हा गौरव सोहळा रविवार दिनांक 27 डिसेंबर 2026 रोजी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर, विचारवंत आणि पत्रकारांच्या उपस्थितीत श्री सुनील पवार यांना हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येईल. कार्यक्रमाचे अचूक ठिकाण आणि वेळ लवकरच अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहे. पुरस्कार हे तर केवळ कौतुकाचे प्रतीक असतात, पण एखाद्या सामान्याच्या अश्रूची किंमत ओळखून त्याला मायेचा धीर देणे हा खरा धर्म आहे. सुनील पवार यांनी आरोग्य सेवेच्या माध्यमातून हाच धर्म पाळला आहे. अशा सच्चा सेवकाचा सन्मान करताना प्रेस मीडिया लाईव्ह परिवाराला मनापासून अभिमान वाटत आहे. आपल्या निष्ठावंत सेवेने संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या आणि आरोग्य विभागाच्या मान उंचावणाऱ्या श्री सुनील पवार सरांचे प्रेस मीडिया लाईव्ह परिवाराकडून मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी आभाळभर शुभेच्छा. प्रेस मीडिया लाईव्हसाठी अतिग्रे येथून भरत शिंदे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.